ॲक्मे इनसाइटचे एक ॲडव्हान्स फीचर ज्याचे नाव आहे सबस्टिट्यूट लेबल्स. सर्वात अगोदर आपण हे पाहूया की सबस्टिट्यूट लेबलची गरज का असते. आपण याचे एक उदाहरण पाहूया. एक कस्टमर दुकानात येतो आणि शर्ट दाखवण्यास सांगतो. सेल्समन कस्टमरला वेगवेगळ्या कलरचे आणि डिझाईनचे शर्ट दाखवतो. त्यापैकी कस्टमरला एक ब्ल्यू कलरचा शर्ट आवडतो, परंतु तो शर्ट त्यांना हव्या असणाऱ्या साईजचा नसतो. अशा वेळी सेम कलरचा शर्ट त्यांना हव्या असणाऱ्या साईजमध्ये उपलब्ध आहे की नाही हे यामधून पाहता येते. मल्टिपल लोकेशन जसे की गोडाऊन 1, गोडाऊन 2, शॉप इत्यादी असल्यास इतर लोकेशनला हवा असणारा प्रॉडक्ट उपलब्ध आहे की नाही ते देखील यामधून पाहता येते. बऱ्याचदा सेल्समनला संबंधित प्रॉडक्ट शोधण्यासाठी वेळ लागतो आणि शेवटी समजते की संबंधित प्रॉडक्टचा स्टॉक आपल्याकडे शिल्लक नाही. काही प्रसंगी असेही होते, संबंधित प्रॉडक्ट तुमच्याकडे असतो परंतु तो तुम्हाला सापडत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि इझी प्रॉडक्ट सर्चिंग यासाठी ॲक्मे इनसाइटने सबस्टिट्यूट लेबलची सुविधा दिली आहे. आता आपण पाहूया प्रॉडक्टचे सबस्टिट्यूट्स कसे पाहायचे. यासाठी कीबोर्डवरील Alt-N ही की प्रेस करा. बारकोड स्टेटस रिपोर्ट ही विंडो ओपन होईल. ज्या प्रॉडक्टचे सबस्टिट्यूट्स म्हणजेच अल्टरनेट प्रॉडक्ट्स पाहायचे आहेत त्या प्रॉडक्टचा बारकोड स्कॅन करा. यानंतर सबस्टिट्यूट लेबल्स या बटनवर क्लिक करा. सिलेक्ट टेम्पलेट फॉर क्रायटेरिया स्टॉक रिपोर्ट ही विंडो ओपन होईल. यामध्ये टेम्पलेटच्या समोर ॲट्रिब्यूट वाईज क्लोजिंग स्टॉक रिपोर्टमध्ये सेव्ह केलेली टेम्पलेट्स दिसतील. हवे ते टेम्पलेट सिलेक्ट करून ओके बटन क्लिक करा. ओके केल्यानंतर ॲट्रिब्यूट वाईज क्लोजिंग स्टॉक रिपोर्ट ओपन होईल. यामध्ये शर्ट या प्रॉडक्टचा ब्ल्यू कलरचा स्टॉक वेगवेगळ्या साईजमध्ये दिसेल. यामधून तुम्हाला एकाच साईजचा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये किंवा एकाच डिझाईनचा वेगवेगळ्या साईजमध्ये देखील स्टॉक पाहता येतो. यासाठी तुम्हाला हवे तसे टेम्पलेट तयार करून सेव्ह करा. टेम्पलेट सेव्ह करताना डू यू वॉन्ट टू यूज धिस टेम्पलेट इन बारकोड स्टेटस रिपोर्ट हा मेसेज येईल. येस बटनाला क्लिक केल्यास संबंधित टेम्पलेट बारकोड स्टेटसमध्ये दिसेल.